गुढीपाडवा म्हणजे संपन्नतेची नवी सुरुवात, नवीन संकल्प आणि घरात सुख समृद्धी आणण्याचा शुभ दिवस। पूर्वीच्या काळी लोक गुढीपाडव्याला सोनं खरेदी करायचे कारण त्याला शुभ मानले जात असे। पण आजच्या डिजिटल युगात तेच सोनं आता डिजिटल स्वरूपात खरेदी करता येतं। चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सीमा रायमाने, तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। चला तर मग पाहूया डिजिटल गोल्ड म्हणजे काय। डिजिटल गोल्ड हे ऑनलाइन स्वरूपातील सोनं आहे। पारंपरिक सोन्यासारखं हेही खऱ्या 24 कॅरेट सोन्याच्या किमतीवर आधारित असतं, पण तुम्हाला त्यासाठी दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करावी लागत नाहीत। मोबाईलवरून काही क्लिकमध्येच तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता। तर डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया। यामध्ये डिजिटल गोल्ड सुरक्षित आणि सोयीस्कर खरेदी करता येते। यामध्ये चोरीचा धोका नाही, तिजोरीची गरज नाही। कमी किमतीत गुंतवणूक करणे शक्य आहे। फक्त 100 रुपयापासून सुरुवात करू शकता। कधीही कुठेही खरेदी करू शकता आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये सहज व्यवहार करता येतो। रोख रकमेची आवश्यकता नाही। क्रेडिट व डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगद्वारे खरेदी करणे शक्य आहे। यामध्ये शुद्धतेची हमी, 24 कॅरेट सोनं आणि सरकार मान्यताप्राप्त सुविधा उपलब्ध आहेत। भविष्यात दागिन्यांमध्ये रूपांतर करणं शक्य होतं। नंतर गरज लागल्यास सोन्याच्या नाण्यांमध्ये किंवा दागिन्यांमध्ये देखील बदलू शकता। तर हे डिजिटल गोल्ड खरेदी कुठे करायचे? तर Google पे, फोन पे, पेटीएम, Amazon पे यासारख्या प्लॅटफॉर्मवर सहजपणे खरेदी करता येते। MMTC, PAMP, सेफ गोल्ड आणि ऑगमेंट ही भारतात डिजिटल गोल्ड सेवा देणाऱ्या अधिकृत कंपन्या आहेत। तर गुढीपाडव्यालाच हे डिजिटल गोल्ड का घ्यावं? कारण गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा शुभ मुहूर्त असतो। पारंपरिक सोनं खरेदी करण्यासारखंच डिजिटल गोल्ड खरेदी करणेही शुभ मानले जाते। भविष्यात सोन्याच्या किमती वाढतात, त्यामुळे आता थोडी गुंतवणूक करून नंतर मोठा परतावा मिळू शकतो। त्याचबरोबर डिजिटल गोल्ड ही नव्या पिढीच्या गुढीपाडव्याची नवी संकल्पना आहे। परंपरेला आधुनिक स्पर्श देऊन या गुढीपाडव्याला डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करून सोन्यासारख्या भविष्यासाठी पहिले पाऊल टाका। तुम्ही यंदा गुढीपाडव्याला डिजिटल गोल्ड खरेदी करणार का? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। या आणि अशा अपडेटसाठी पाहत राहा फक्त तारा न्यूज।